मध्ये परप्रांतीय दुकानदाराकडून मराठी ग्राहकाला मारहाण। ग्राहक रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल। मारहाण करणाऱ्या दुकानदाराची माजी खासदार राजन विचार यांनी कार्यालयात बोलावून त्याला माफी मागायला लावली। मराठीचा अपमान कराल तर कानाखाली बसेल, मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा। बेपारी आहात तर बेपार करा, भाईंदर प्रकरणानंतर संदीप देशपांडेंचा इशारा। ठाण्यातील मारहाण हा वाद मराठी अमराठी वाद नाही, खासगीकरणावरून वाद आणि मारहाण। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। जिल्हा स्तरावर भाजप 48, शिवसेना 29 तर राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये 23 पदं। 138 महामंडळांवर 750 सदस्यांची वर्णी लागणार। गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर। अमित शहांच्या हस्ते पहिले थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं उद्घाटन होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल। आज पुण्यातल्या विविध कार्यक्रमांना लावणार उपस्थिती। पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतल्या थोरल्या बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं आज अमित शहांच्या हस्ते अनावरण। मात्र मंचावर बसण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे मस्तानीच्या वंशजांकडून नाराजी आहे। अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणासाठी 22 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेंद्र दळवी, महेश बालदी, माजी आमदार सुभाष पाटील, आस्वाद पाटील यांच्या उपस्थितीत झाली बैठक। अलिबाग वडखळ रस्ता चौपदरीकरणासाठी आमदार महेंद्र दळवींकडून प्रयत्न। पुढील आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन रस्ता चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा करणार। आमदार दळवींची प्रतिक्रिया। विधान परिषदेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांकडून एसटीच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित। एसटी थांब्यांवरचे खाद्यपदार्थ आणि शौचालयांची स्वच्छता, गाड्यांच्या कमतरतेवर परबांकडून बोल। पंढरपूरमधील व्हीआयपी दर्शन बंदीच्या आदेशाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालन। शिंदेंनी मुखदर्शन घेतल्यामुळे सामान्य भाविकांची दर्शन रांग सुरू। पंढरपूरमधील वाळवंटाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी, परिस्थितीचा घेतला आढावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये भाजप आमदार समाधान आवताडेंच्या बुलेटवर बसून केली यात्रेची पाहणी। टेंभुर्णी पंढरपूर मार्गावर पंढरपूरला जाणाऱ्या पालखीतील वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप आणि वैद्यकीय सेवा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंकडून वारकऱ्यांची सेवा। कोंढण्यापूरमधून निघालेली रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरमध्ये दाखल। पौर्णिमेच्या दिवशी रुक्मिणी माता आणि विठ्ठलाची भेट होणार। यावेळी सासूरवाडीचा आहेर विठुरायाला दिला जाणार। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तोंडणेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या भेटीचा सोहळा। लाखो वारकऱ्यांनी अनुभवला बंधू भेटीचा सोहळा। बुलढाण्यातून 16,000 वारकऱ्यांना घेऊन विठ्ठल रुक्मिणी दर्शन एक्सप्रेस रवाना। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी दाखवला हिरवा झेंडा। सोलापूरच्या उघडेवाडीमध्ये माऊलींच्या पालखीच्या रिंगण सोहळ्यादरम्यान चोपदाराकडून महिला वारकऱ्याला धक्काबुक्की। डोक्यावर तुळस घेऊन नाचणारी महिला खाली पडली, व्हिडिओ व्हायरल। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं चोपदार बाळासाहेब यांच्या आणखी एक व्हिडिओ समोर। वारकऱ्यांना दम देतानाचा व्हिडिओतून सीन समोर। अलीकडेच केलेल्या छाननीनंतर लाडकी बहीण योजनेतून 2289 महिलांना वगळलं। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची लेखी उत्तराद्वारे विधानसभेत माहिती। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी। सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील आदिवासी बांधवांची परवड कधी संपणार आणि मूलभूत सुविधा कधी उपलब्ध होणार असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण नदीवर पूल नसल्यामुळे रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी पाण्याच्या प्रवाहातून धोकादायक प्रवास करावा लागला। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यामध्ये ही घटना घडली आहे। सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी बांबूच्या झोळीनं रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी नातेवाईकांना कसरत करावी लागली। महत्त्वाचं म्हणजे या गावामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भेटीसाठी आले असतानाच हा प्रकार घडला। यानंतर मुख्याधिकारी श्रावण कुमार यांनी औषधोपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या।
तर आदिवासी बांधवांना कशा प्रकारे मूलभूत सुविधा अजूनही पुरवण्यामध्ये शासनाला यश आलेलं नाही आणि सर्पदंश झालेल्या व्यक्तीला जितक्या तातडीनं उपचार मिळतील तितक्या तातडीनं ते मिळणं आवश्यक असतं, तरच त्यांचे प्राण वाचवण्यामध्ये यश येऊ शकतं. मात्र या मूलभूत सुविधाच नसल्यामुळे झोळी करून या रुग्णालयापर्यंत आणावं लागतं आहे आणि त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा सुरू ठेवूया 8च्या 80 बातम्या. विधान परिषदेमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीवर विस्तृत चर्चा. राज्यासमोर नव्या हायड्रो गांजाच्या तस्करीचं मोठं आव्हान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा. ड्रग माफिया नवीन पिचकरीने ऑस्ट्रेलियामध्ये बेट खरेदी करून केली हायड्रो गांजाची निर्मिती. तस्करीमध्ये पोस्टाचे कर्मचारी, पोलिसांचाही सहभाग, तर शेवटच्या स्टेजचा कॅन्सर झालेल्या महिलांचाही तस्करीसाठी वापर. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. हायड्रो गांजा तस्करीतील पोलिसांचं निलंबन आणि बडतर्फी. विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आदित्य ठाकरेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची घेतली भेट. वरळीतील जलकुंभाची पुनर्बांधणी करण्याची मागणी पत्राद्वारे केली. ज्या विषयाशी माझा संबंध नाही त्या संदर्भात मी बोलत नाही. दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं. हा विषय राजकीय आरोपांचा नसून दिशा सालियनच्या वडिलांचा. 16 तारखेच्या सुनावणीत काय होतं ते बघू. सालियन प्रकरणावर नितेश राणेंची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्या भंडारा बायपास महामार्गाचं उद्घाटन. मात्र पहिल्याच पावसामध्ये या महामार्गाच्या कडा वाहून गेल्यामुळे अर्धवट काम झालेल्या महामार्गाचं उद्घाटन होऊ देणार नाही. काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंचा इशारा. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर. पुरामध्ये तरुणांची सुरक्षा रक्षकांसमोर स्टंटबाजी. प्रशासनानं वारंवार आवाहन करत असूनही जीव धोक्यात घालत तरुणांची स्टंटबाजी. भंडारदरा धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. प्रवरा नदीपात्रामध्ये 1000 क्युसेकनं विसर्ग सुरू. गोसेखुर्द धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच. यामुळे गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. धरणातून 56,261 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. साताऱ्याच्या कण्हेर धरणातून 2,700 क्युसेकनं विसर्ग. नदीलगतच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नागपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वांद्र्यामध्ये समुद्रात बुडणाऱ्या एका महिलेला कर्तव्यावरील पोलीस अंमलदारांनी वाचवलं. साईनाथ देवडे हे गस्त घालत असताना महिला बुडत असल्याचं दिसताच त्यांनी जीवाची पर्वा न करता वाचवले महिलेचे प्राण. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 76% क्षेत्रावर पेरणी पूर्ण. कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद पिकांची 7 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड. अलिबाग तालुक्यातल्या कामार्ली गावामध्ये स्वाती नागावकर या महिला शेतकरी बनल्या ड्रोन पायलट. RSRF कंपनीच्या प्रशिक्षणातून ड्रोन उडवण्याचं कौशल्य आत्मसात. गेल्या वर्षभरामध्ये 70 पेक्षा अधिक शेतांवर केली खतांची फवारणी. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये पाईपलाईन फुटली. त्यामध्ये मशीनवरील ट्रान्सफॉर्मरही जळाल्यामुळे 3 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद. शिंदेंच्या शिवसेनेकडून नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा. अकोल्याच्या कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या धामणा बुद्रुक गावातील एकाचा कॉलरा आजारामुळे मृत्यू. या गावामध्ये आरोग्य विभागाच्या पथकाकडून भेटी. दूषित पाणी प्यायल्यामुळे विष्णू बद्रे यांना कॉलराची झाली होती लागण. मनमाडच्या वखार महामंडळाचा गोदामातून गायब झालेल्या कापसाच्या गाठी सापडल्या. मनमाडच्या पानेवाडी आणि पांझणदेव शिवारामध्ये सापडल्या तारण ठेवलेल्या 7,44 लाखांच्या कापसाच्या गाठी. नेमक्या तिथं कशा गेल्या, कुणी नेल्या याबाबत तपास सुरू. गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. महिला अधिकाऱ्याला वारंवार फोनवर मेसेज करून आणि पाठलाग करून त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटामध्ये बोढरे शिवारामध्ये एकाची हत्या. गावातील राजकीय वादातून अपहरण करून डोक्यामध्ये गोळ्या घालून हत्या. पोलीस तपासातून माहिती समोर. वाशिमच्या वनोजा कारंजा दरम्यान समृद्धी महामार्गावर कारला अपघात. दोघांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. पुण्यावरून नागपूरच्या उमरेडला जात होती कार. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात.
मुंबईहून अलिबागकडे आलेल्या महिलेवर अत्याचार. विला पार्टीमध्ये महिला नशेत होती, त्याचाच गैरफायदा घेत तिच्याच ग्रुपमधील एकाने केला अत्याचार. गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भाजप पदाधिकाऱ्यांचा घेराव. रस्त्याचं अर्धवट काम केल्याबद्दल विचारला जाब. यावेळी गैरहजर अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत केला निषेध. आमदार प्रसाद लाड यांचा लेटरहेड आणि बनावट स्वाक्षरी वापरून बीड जिल्ह्यासाठी 3 कोटींपेक्षा अधिकचा निधी वळवला जात असल्याचा प्रकार. आरोपी दोन्ही राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं समोर. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून सुधारित वेळापत्रक जाहीर. पहिलीच्या वेळापत्रकातून तिसरी भाषा काढण्यात आली. याऐवजी कला, क्रीडा आणि कार्यानुभवाचा वेळापत्रकात समावेश. बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गाच्या चेनेज 332.8 जवळ मोठं भगदाड. यामुळे समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. स्थानिकांच्या तक्रारीनंतर महामार्ग प्रशासनाकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. चला हवा येऊ द्यामधून सूत्रसंचालक निलेश साबळे यांना डच्चू देण्यात आलाय. राशीचक्रकार शरद उपाध्ये यांची पोस्ट. या पोस्टवर निलेश साबळेंनी शरद उपाध्ये यांना दिलं सडेतोड उत्तर. स्वदेशी स्रोतांमधून 1.05 लाख कोटींच्या संरक्षण खरेदीला मान्यता. संरक्षण खरेदी परिषदेच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय. स्वदेशी डिझाईन आणि विकासाला चालना देण्यासाठी प्रस्तावांना मंजुरी. पाकिस्तानच्या हॉकी संघाला भारतामध्ये खेळण्यास सरकारची मंजुरी. आशिया कप आणि ज्युनियर वर्ल्ड कपसाठी येणार पाकिस्तानची हॉकी टीम. बिहारच्या राजगीरमध्ये होणार आहे हॉकी आशिया कप. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया दौऱ्यावर. आर्थिक, ऊर्जा आणि संरक्षण सहकारी आणि विकास सहकार्य वाढवण्यासाठी दौरा. 9 जुलैपर्यंत असणार मोदींचा दौरा. पुढची मोठी बातमी येते आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा म्हणून पांडुरंगाच्या दिशेनं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धावा केला. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील पंढरपूरच्या दिशेनं थोड्याच वेळामध्ये रवाना होत आहेत. तर सांगलीच्या अंकली या ठिकाणी राजू शेट्टी, सतेज पाटील आणि सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन पंढरपूरकडे निघणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे असं साकडं ते विठुरायाला घालणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला सुबुद्धी दे अशी देखील पांडुरंगाच्या चरणी विनंती करणार आहेत. आणि यानंतर आजच्या 80 बातम्यांपैकी बघूया उर्वरित बातम्या. पंतप्रधान मोदींचं त्रिनिदाद आणि टोबॅगो दौरा. यावेळी पीएम मोदींचे भोजपुरी चौतालनं स्वागत. या चौतालमध्ये व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्कृती यावर द्विपक्षीय चर्चा होणार. दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत प्रचारकांच्या 3 दिवसीय बैठकीला सुरुवात. सरसंघचालक मोहन भागवत, सरकारी आवाहक दत्तात्रय होसबळे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. संघाच्या कामांबाबत बैठकीत चर्चा होणार. डोनाल्ड ट्रम्प यांचे बिग अँड ब्युटिफुल बिल मंजूर. लोकप्रतिनिधी गृहातही 218 विरुद्ध 214 मतांनी विधेयक मंजूर. आज ट्रम्प यांची विधेयकावर स्वाक्षरी होण्याची शक्यता. बिग अँड ब्युटिफुल नव्या कायद्यामुळे अमेरिकेमध्ये आरोग्य सेवेवरचा खर्च कमी होणार. 1.25 कोटी गरिबांचं आरोग्याचं कवच गळून पडणार. शिवाय अन्नधान्याची सवलतही बंद होणार. इस्रायलकडून इराणच्या रहिवासी भागामध्ये हल्ले. इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल. हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये ढगफुटीमुळे नागरिकांची तारांबळ. मात्र मंडीच्या खासदार कंगना राणौत बेपत्ता. काँग्रेसच्या जयराम ठाकूर यांची टीका. मुसळधार पावसामुळे छत्तीसगडच्या बस्तरमधील चित्रकूट धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भूस्खलनामुळे केदारनाथ धामहून परतणारे भाविक सोनप्रयाग स्लाइड झोनमध्ये अडकले. एसडीआरएफकडून 40 भाविकांना वाचवण्यात यश. चीनमध्ये पूरस्थिती. पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीची ड्रोनद्वारे सुटका. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोननं वाचवला जीव. हर हर महादेवाच्या जयघोषामध्ये कालपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात. भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भोलेबाबाच्या दर्शनासाठी दाखल. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का. दिल्ली उच्च न्यायालयानं जॅकलिनची याचिका फेटाळली.
क्योंकि सास भी कभी बहू थी या प्रसिद्ध हिंदी मालिकेला 25 वर्ष पूर्ण. या मालिकेमध्ये तुलसीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या भाजप नेत्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींकडून सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेअर. आणि